नमस्कार मंडळी, कसे आहात? बरेच असणार. परंपरा गावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे, ती म्हणजे येत्या 2 दिवसावर मैदान येऊन ठेपलेलं आहे. ते म्हणजे श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान. या मैदानात पहिरे कोणासोबत असणार आहेत, तसेच मित्रांनो लाईव्ह लॉट्स कधी निघणार आहे आणि आत्तापर्यंत किती नोंद झालेली आहे. रेकॉर्ड ब्रेक नोंद असणार आहे. 11,000 प्रवेश फी असली तरी पण ती किती नोंद असणार आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत. तर भावांनो, सर्वात मोठं मैदान या 3 फेऱ्याचं बैलगाडा क्षेत्रातील 9 नोव्हेंबर प्रथम पारितोषिक फॉर्च्युनर, द्वितीय थार, तृतीय ट्रॅक्टर, चतुर्थ पंचमला देखील ट्रॅक्टर, षष्टमला बुलेट, सप्तम अष्टम नवम आणि दशमला शाईनची बाईक आहे. गटपास गाडी मालकाला एक HF डिलक्स बाईक आहे. तर भावांनो, सर्वप्रथम तुम्हाला नोंदीचं सांगतोय आतापर्यंत किती नोंद झालेली आहे. तर भावांनो, आत्ता अपडेट मिळालेली आहे. जस्ट मी कॉल केला होता, जे नोंदणीचे नंबर आहेत त्यांनी सांगितले 1000+ गाड्या नोंद झालेल्या आहेत आत्तापर्यंत. आदत दिवसाचं हे मैदान आहे. आदत दिवसाच्या मैदानामध्ये टोटल 1000+ आत्तापर्यंत नोंद झालेली आहे आणि लाईव्ह लॉट्स उद्या काढणार आहेत. खरं तर पॅम्पलेटमध्ये आजची तारीख दिली होती, 7 तारखेला लाईव्ह लॉट असणार, पण भावनो लाईव्ह लॉट उद्या आपल्याला समजणार आहे 8 नोव्हेंबर रोजी. तर 1000+ नोंद आत्तापर्यंत झाली, म्हणजेच आज रात्रभर मला वाटते 1200 ते 1300 गाड्यांची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खूप मोठं मैदान असणार आहे आणि 9 तारखेला हे मैदान होईल तेव्हा मला वाटते रात्र होणार, 100% रात्र होणार. 9-10 वाजतीलच या मैदानासाठी. तर मी तुम्हाला 2 अपडेट दिले. सध्या 1000+ सध्या नोंद झालेली आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये 1200 ते 1300 पर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता आहे आणि लाईव्ह लॉट्स उद्या निघतील. आता पैरे कोणासोबत तुम्हाला मी हे सांगणार आहे. सध्या मी भावांनो एक्सप्रेस ट्रेनमध्ये आहे, ट्रॅव्हलमध्ये आहे 2 दिवस, त्यामुळे मला काही व्हिडिओ बनवायला होत नाही, पण थोडं वेळ काढले आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. सध्या मी साऊथ इंडिया कन्याकुमारीसाठी ट्रॅव्हल करत आहे. तर पैरे कोणासोबत, तर मी सर्वप्रथम पैरा सांगतो. कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा जो मथुर आहे, मथुरचा पैरा आता मला असं समजतोय पुष्पराज सोबत. मथुर आदतमध्ये पळणार आहे. पुष्पराज आणि मथुर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे असं सर्वांकडून मला आता सांगण्यात येत आहे. मथुर आणि पुष्पराज ही जोडी आपल्याला पळताना दिसेल आदतमध्ये. अजून एक माझे मित्र GBR भाऊ राजस्थानवाल्यांची नवीन खरेदी चांगलीच आहे. आदतची टॉपच पिस्टन देखील तुम्हाला दिसणार आहे वीरा सोबत. बिग शॉट वीरा म्हणून ओळखला जाणारा हा नंदी वीरा आणि GBR भाऊंचा पिस्टन ही जोडी देखील 100% पळताना दिसणार आहे. कारंडे एक्सप्रेस चिक्याचा पैरा कोणासोबत, तर टॉपची जोडी असणार आहे. चिक्याचा पैरा असणार आहे जाकीरभाई पठाण यांचा जो राजा आहे. राजा आणि चिक्या ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. खरं तर शाकीरभाईचं राजाचं 3 नंदींसोबत नियोजन चालू होतं, एक मथुर सोबत, एक बकासूर सोबत, एक चिक्यासोबत. तर फायनल निर्णय झालं चिक्या आणि शाकीरचा राजा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. अजून एक पैरा कंदूरचा राजा, उर्मिलाताई गायकवाड यांचा जो कंदूरचा राजा आहे, दुसामध्ये एक टॉपचाच नंदी, तर त्याचा पैरा असणार आहे घोट सर्जा किंवा मेहरबान. मला मेहरबानचा देखील नाव समजतो आणि घोट सर्जाचं देखील नाव समजतो, त्यामुळे कंदूरचा राजाचा पैरा असणार आहे घोट सर्जा किंवा मेहरबान या दोघांपैकी एका सोबत असणार आहे. तसेच उर्मिलाताई गायकवाड यांचा जो अर्जुन आहे, अर्जुनचा पैरा असणार आहे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांची जी नवीन खरेदी सर्जा टेंटेन आणि अर्जुन ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, दुसा किंग नाशिकचा विराट आपल्याला भिवंडीचे नगरसेवक त्यांचा जो भवानी आणि नाशिकचा विराट ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि भावांनो, सप्त हिंद केसरी भारत याच्या दावणीतील 2 कोहिनूर हिरे घरचाच 7, म्हणजेच रैना 7007 आणि जलवा 7007 ही जोडी आपल्याला घरचाच 7 पळताना दिसणार आहे. रैना 7007 आणि जलवा 7007 ही घरचाच 7 पळताना दिसणार आहे. आणि भावांनो, शाकीरभाई यांचा जो सम्राट आहे, सम्राट आपल्याला पृथ्वीदादा कुटवडे यांचा बैजासोबत पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा जो भुंगा आहे, मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आपल्याला अर्जुन सोबत, आदत अर्जुन आहे. अर्जुन कुठला, तर प्रणव किसन शेठ शिंदे मोर्ले मायनी यांचा जो आदत अर्जुन आहे तो भुंगासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि भावांनो, एक शंभू ग्रुप कलंबी यांचा जो आदत मैब्या आहे त्यांनी आत्ताच खरेदी केलेली आहे. आदत कोण मैब्या, तर घरचाच 7 पळणार आहे. मला अशी माहिती मिळते की शंभू ग्रुप कलंबी यांचा जो आदत मैब्या आहे तो चिमण्या किंवा वादळ सोबत, म्हणजे घरचाच चिमण्या आणि घरचाच वादळ आहे
पण हा आदत मैब्या आपल्याला चिमण्या किंवा वादळ सोबत पळताना दिसणार आहे। आणि उल्समे हिंद केसरी मैब्या आपल्याला टग्यासोबत पळताना दिसणार आहे। टग्या आणि मैब्या ही आपल्याला जोडी पळताना दिसण्याची शक्यता आहे। आणि कार्तिक विसापूरचा जो दुसा किंग म्हणून आता ओळख आहे, त्याचा टॉपचा बकासूर सोबत जो पळाला होता तोच कार्तिक विसापूरचा आपल्याला द्वारलीचा हरण्या 722 किंवा बकासूर सोबत, जास्त करून द्वारलीचा हरण्या 722 सोबत पळताना दिसण्याची शक्यता आहे। आणि बकासूर सोबत देखील त्याचं नाव जोडलं जाते, पण बहुतेक हा कार्तिक हरण्या 722 किंवा बकासूर सोबत पळताना दिसेल। बकासूरचा अजूनपर्यंत आपल्याला पैरा कन्फर्म माहिती पडलेली नाही। बकासूरचा जसा कन्फर्म पैरा माहिती पडेल तशी मी त्याची सेपरेट नक्की व्हिडिओ घेऊन येईल। बकासूरचा अजूनपर्यंत काही पैरा कळत नाही। काही जण म्हणतात आदतमध्ये पळेल, काही जण म्हणतात दुसा, पण मी मालकाकडून माहिती घेतली बकासूरच्या, ते एवढं म्हणाले की दुसामध्येच पळणार आहे, दुसा पैरा असणार आहे। तर मला जसा पैरा समजेल तसा मी नक्कीच तुम्हाला पैऱ्याची व्हिडिओ घेऊन येईल बकासूरच्या। तर उद्या आपल्याला लाईव्ह लॉट्स समजणार आहे आणि नोंदणी 1200 ते 1300 असण्याची शक्यता आहे। धन्यवाद भावांनो, बाय बाय।